नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषणदूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक फार मोठ्या जगातल्या कोरोनाच्या संकटातून जात आहोत. अशा स्थितीमध्ये आपण घरी आहात, तर याच्यामध्ये माझा नेहमीच तुम्हाला प्रयत्न असतो की जितकी माझ्याकडनं मदत होत असेल तितकी तुम्हाला देत राहावी. तर आपण म्हणूनच आता इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, इंग्रजी उतारे कसे सॉल्व्ह करायचे याची आपण सिरीज सध्या सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे मला फोन वगैरे येत आहेत की बाकी पण सब्जेक्ट घ्या, कोणी म्हणतं रिझनिंगचे सब्जेक्ट घ्या, हे सब्जेक्ट घ्या. तर आपण प्रॉपरली घेणार आहोत, डोंट वरी. पण सध्या आपलं जे शिकवतोय त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. जर का तुम्ही इथे बघितलं तर पहिले आपण काय सुरू केलं होतं, पहिले आपण पूर्ण इंट्रोडक्शन बघितलं, एकूण एक कोणता टॉपिक कोणत्या याच्यामध्ये कोणता अभ्यासायचा आहे याचं आपण पूर्ण हे घेतलं. कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सगळं आपण ॲनालिसिस घेतलं. त्यानंतर मग आपण आलो कशावरती, इन जनरल हा जो काही पेपर आहे त्या पेपरमधले जनरल मेंटल ॲबिलिटीचे आपण टॉपिक बघितले. आणि दुसरी आपली मॉर्निंगला सेशन चालू होता तो म्हणजे कोणता होता, डिसिजन मेकिंगचा. ठीक आहे, सो हा डिसिजन मेकिंगचा आपला पॅटर्न चाललेला आहे. मग त्याच्याच साथीने तुम्ही पेशन्स फक्त ठेवा, आपण सगळ्या गोष्टी बाय द वे पॉईंट वाईज टू पॉईंट कव्हर करूया. आता सध्या आपलं सेशन चाललेलं आहे कशावरती चाललेलं आहे, रिझनिंगवर, आपलं कॉम्प्रिहेन्शनवरती चाललेलं आहे. सो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे मी तुम्हाला आयोगाचे आलेले पॅसेज जे आहेत ते सॉल्व्ह करून देत आहे. आता 2015चा आपण याच्या आधी 2013 आणि 2014ला आलेले पॅसेज एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. पण 2015ला थोडी लेंथ जी आहे पॅसेजची थोडी जास्त आहे आणि अगेन पॅसेज थोडे अवघड किचकटसुद्धा आहेत. सो त्याच्यामुळे आणि प्रश्नांची संख्यासुद्धा जास्त आहे. याच्या आधी जर का तुम्ही बघितलं तर हार्डली एका पॅसेजवरती 3 प्रश्न किंवा 4 प्रश्न किंवा एका याच्यात फक्त 5 आले होते, नाहीतर 3-2 असे विचारण्यात आले होते. पण 2015च्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की एका पॅसेजवरती 6 प्रश्न, जो आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला हैदराबाद सिटी आणि तो प्रतापरुद्र देवा वगैरे याच्यावरती हिस्टॉरिकल रुद्रंबा देवीवरती पॅसेज होता तो होता. सो त्याच्यावरती 6 प्रश्न होते. आणि या पॅसेजवरती तर नेमका हा जो पॅसेज आहे हा तसाही पॅसेज समजायला अवघड आहे आणि ते प्रश्न आणखी जास्त अवघड आहेत. तर याच्यावरती आयोगाने टोटल तब्बल 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे आयोगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा कोणता हा पॅसेज आहे की ज्याच्यावरती टोटल 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण जसं 2015चं पूर्ण विश्लेषच्या पहिल्या पॅसेज घेतला तसंच आपण पूर्ण रीड आउट करूयात, प्रत्येक एकूण एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यानंतर आपण पुढे मूव्ह होऊयात. सो मित्रांनो, सगळ्यात पहिले माझं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, सो ते टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे @CSAT_ काय भूषण किंवा भूषणदूत अकॅडमी हे सुद्धा तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये. सो भूषणदूत अकॅडमी हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी तुम्हाला तुमचं टेलिग्राम चॅनल आपल्याला सबस्क्राईब करता येईल. सो CSAT_ भूषण हे आमचे टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती मी तुम्हाला अनेक GSच्या CSATच्या नोट्स पाठवत राहतो, तर त्याचा पण काय करून घ्या, चांगला सराव करून घ्या, त्यातनंही तुम्हाला बराच फायदा होऊ शकेल. तर चला मित्रांनो, आता पॅसेजला आपण रीड करायला सुरुवात करूयात. लव्ह इज अ ग्रेट फोर्स इन अ प्रायव्हेट लाईफ. तर तो म्हणतो प्रेम जे आहे ते व्यक्तिगत जीवनामध्ये एक फार मोठी शक्ती आहे. इट इज इंडीड द ग्रेटेस्ट ऑफ ऑल थिंग्स. ते जगात सगळ्या गोष्टीपेक्षा काय मोठं आहे. सो प्रेम जे आहे तो प्रायव्हेट लाईफ, व्यक्तिगत जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जगातल्या सगळ्यात गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट व्यक्तिगत जीवनामध्ये ती प्रेम आहे. परंतु आपण बघितलं होतं की बट नंतरचं वाक्य काय असतं, बट दॅट नंतर वाक्य जास्त महत्त्वाचे असतात. बट लव्ह इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. पण तो काय म्हणतो, सो हे भाग जास्त महत्त्वाचं. तो म्हणतो जरी प्रेम ही व्यक्तिगत जीवनात फार मोठी ताकद असली तरी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रेम वर्क करत नाही. इट हॅज ट्राईड अगेन अँड अगेन अँड इट हॅज ऑलवेज फेल्ड. सो त्या प्रेमावरती अनेक वेळा काय झालेलं आहे, सो याला ट्राय करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, पण नेहमी प्रेम जे ते काय झालेलं आहे, फेल पडलेलं आहे. द आयडिया दॅट नेशन शुड लव्ह वन अनदर. सो ही एक आयडिया की देशांनी एकमेकाला काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. सो एक्झाम्पल आता आहेत. सो ऑलवेज हा निश्चितच शब्द याला अंडरलाईन करतो, म्हणतो की खूप वेळा प्रयत्न केला प्रेमाला यूज करण्याचा, कुठे, पब्लिक अफेअर्समध्ये, पब्लिक लाईफमध्ये, पण नेहमी ही गोष्ट काय पडली, फेल पडली. बरोबर आहे. हां, आयडिया दॅट द नेशन शुड लव्ह वन अनदर. एक अशी आयडिया दॅट वाक्य काय असतं, महत्त्वाचं असतं. यांनी काही एक्झाम्पल दिले, दोन देशांनी एकमेकाला प्रेम केलं पाहिजे, 2 बिझनेस बोर्ड्स, मार्केटिंग बोर्ड्सने एकमेकाला काय केलं, प्रेम केलं पाहिजे.
किंवा पोर्तुगालच्या व्यक्तीने पेरूच्या व्यक्तीला की ज्याची तो कधीच भेटला नाही, ही कल्पना सुद्धा अब्सर्ड, अनरिअल आणि काय डेंजरस आहे. तो म्हणतो जसं भारत आणि पाकिस्तान 2 देश आहेत, तर यात कधी प्रेम होऊच शकत नाही. आणि कल्पना करणं सुद्धा काय चुकीचं आहे. 2 मार्केटिंग कंपनी, 2 कॉम्पिटिटर आहेत एकमेकांचे, तर त्यांच्यामध्ये तू किती जरी इमॅजिन केलं तरी कधी प्रेम होऊ शकत नाही. सो ती संकल्पनाच काय आहे, चुकीची आहे. किंवा एक पेरूतला व्यक्ती आहे आणि एक काय पोर्तुगाल आहे आणि हे दोघांना एकाबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो अशा याच्यामध्ये प्रेम होऊ शकत नाही. सो अनोळखी व्यक्तीमध्ये प्रेम होऊ शकत नाही. आणि ही कल्पना सुद्धा कशी आहे, अब्सर्ड आहे, अनरिअल आहे आणि काय आहे, डेंजरस आहे. इट लेड्स अस इन टू द पेरिलियस अँड वेक सेंटिमेंटल. आणि ही गोष्ट जी आहे ती आपल्याला एका वेक सेंटिमेंटलिझममध्ये नेते. इट्स नीडेड टू वेक सेंटिमेंट. लव्ह इज व्हॉट इज नीडेड. सो प्रेम आहे की जे आवश्यक आहे, प्रेम आवश्यक आहे असं पण म्हणतो. वी चांट अँड देन सीट बॅक्स अँड वर्ल्ड गोज अँड बिफोर. आणि याच्यामुळे काहीच फरक पडत नाही. आपण असं म्हणत राहतो की प्रेम चांगलं आहे, प्रेम हे आहे, पण यांनी काही फरक पडत नाही. द फॅक्ट दॅट वी कॅन लव्ह ओनली व्हॉट वी नो पर्सनली. ज्याला आपण व्यक्तिगत ओळखतो त्यालाच आपण काय करू शकतो, तर हा म्हणतो की वी लव्ह ओनली व्हॉट वी नो पर्सनली. ज्याला आपण व्यक्तिगतरित्या ओळखतो त्यालाच आपण काय करू शकतो, प्रेम करू शकतो. अँड वी कॅन नॉट नो मच. आणि यापेक्षा जास्त आपल्याला काही माहिती नाही. इन अ पब्लिक अफेअर्समध्ये म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये, बिल्डिंग अ सिव्हिलायझेशन, जेव्हा आपल्याला सिव्हिलायझेशन आज एखादी वसाहत बनवायची आहे, संस्कृती बसवायची आहे, ओके, समथिंग लेस ड्रॅमॅटिकल. सो थोडी कमी ड्रॅमॅटिकल गोष्ट, लेस इमोशनल, कमी इमोशनल गोष्ट गरजेची आहे. ती म्हणजेच काय, टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय, सहिष्णुता. इतरांबद्दल, लोकांबद्दल सहिष्णू होणे, बरोबर आहे. सो सहिष्णू होणे त्यालाच आपण काय म्हणतो, सहिष्णुता, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, टॉलरन्स म्हणतो, बरोबर ना. सो जसं आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती की टॉलरन्स आणि इनटॉलरन्सची डिबेट चालली होती की देशामध्ये इनटॉलरन्स वाढत आहे. इनटॉलरन्स वाढत आहे म्हणजेच काय, असहिष्णुता वाढते. असहिष्णुता म्हणजे काय, आपल्याच्या विरोधी दृष्टिकोनाचा व्यक्ती आहे तर त्याचा काय करणे, त्याला त्रास देणे, बरोबर आहे. एखादं पॉलिटिकल आयडिओलॉजी असेल, एखादी विचारधारा जी आहे आपल्यापेक्षा भिन्न विचारधारा असलेली विचारधारा खपवून न घेणे, त्याला म्हणतात इनटॉलरन्स. पण हा म्हणतो काय, टॉलरन्स असतं पाहिजे. टॉलरन्स म्हणजे काय, सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे काय, आपल्यापेक्षा पण भिन्न विचारधारा असेल तरी त्याचा काय करणं, सन्मान करणं, म्हणजे त्याला म्हणतो आपण सहिष्णुता. टॉलरन्स इज अ व्हेरी डल. टॉलरन्स कसं आहे, तो डल आहे, म्हणजे तो निगेटिव्ह बोलतो की डल आहे, हे बोरिंग आहे. टॉलरन्स कसं आहे, बोरिंग आहे. इट इज अ निगेटिव्ह आहे. आणि आणखी काय, हे निगेटिव्ह आहे. सो टॉलरन्स इज अ डल, बोरिंग अँड अ निगेटिव्ह. इट इज मेअरली पुटिंग अप विथ द पीपल. ओके, सो इट इज मेअरली पुटिंग अप विथ द पीपल, बी एबल टू स्टँड द थिंग्स. ओके, सो हे फक्त काय, तुम्हाला लोकांमध्ये काय ॲडजस्ट करायला सांगणार आहे, अँड बी एबल टू स्टँड द थिंग्स. येट इट इज द क्वालिटी विच विल बी नीडेड आफ्टर द वॉर. परंतु हीच एक गोष्ट आहे की युद्धानंतर सगळ्यात जास्त काय आहे, नीडेड आहे, सगळ्यात जास्त गरजेची आहे. ओके, सो इट इज नीडेड आफ्टर द वॉर. दिस इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. आणि हीच गोष्टी की ज्याची काय गरज आहे. दिस इज द ओनली फोर्स. अगेन इथे काय शब्दाला, निश्चित शब्दाला ओनली फोर्स, विच इनेबल डिफरंट रेसेस अँड क्लासेस टू सेटल डाऊन टुगेदर फॉर अ रिकन्स्ट्रक्शन. हेच एक फोर्स आहे की डिफरंट रेसेस आणि क्लासेस आहेत, सगळे जात धर्म पंथाचे लोक आहेत, सगळे मिळून एकासोबत पूर्ण वसाहत वसवण्यासाठी काय करतील, काम करतील. जेव्हा ते काय होतील, एकमेकांबद्दल काय होतील, सहिष्णू होतील. जेव्हा त्यांच्यामध्ये काय असणार, टॉलरन्स. म्हणजे हा याच्यामध्ये पूर्ण टॉलरन्सचे तुम्हाला इथे थोडं सांगितलं की डल आहे, निगेटिव्ह सांगितलं. आपल्याला वाटतं कदाचित हा याचं हे करेल, पण तो हीच गोष्ट आहे की ती गरजेची आहे. ती म्हणजेच काय, टॉलरन्स. तो म्हणतो की आज सध्याच्या युगामध्ये प्रेम वर्कच करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये आता सध्या आपल्या वसाहत वसवायची असेल, सध्याच्या स्थितीमध्ये जगामध्ये एकच गोष्ट वर्क करू शकते, ती म्हणजेच काय आहे, टॉलरन्स आहे. नेक्स्ट बघा, द वर्ल्ड इज अ व्हेरी फुल ऑफ पीपल. तर तो म्हणतो हे जग आहे ते खूप जास्त फुल लोकांनी भरलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये लोकसंख्या काय झालेली, खूप जास्त झालेली आहे. करेक्ट. सो द वर्ल्ड इज व्हेरी फुल ऑफ पीपल. सो जगामध्ये खूप प्रचंड, तो म्हणतोय काय झालेली आहे, लोकसंख्या झाली. अपॅलिंगली फुल. आणि याचा काय होतात, सो अपॅलिंगली फुल. सो खूप जास्त लोकसंख्या सध्या झालेली आहे. इट हॅज नेव्हर बीन फुल सोवर. इतकी जास्त लोकसंख्या नव्हतीच जगात सध्या, इतकी लोकसंख्या कधी नव्हतीच. अँड दे आर ऑल ट्रम्बलिंग ओव्हर इच अदर. आणि त्यामुळे काय होतं की इतकी जास्त लोकसंख्या, गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या झालेली आहे, त्यामुळे लोक जे आहेत त्याचा एकमेकांना काय होत आहे, त्रास होत आहे. मोस्ट ऑफ दिस पीपल. आणि यापैकी जे मोस्ट ऑफ द पीपल आहेत ते आपल्याला एक दुसऱ्यांना काय नाही आहेत, माहितीसुद्धा नाहीत, आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. इवन द सम ऑफ देम वन डझंट लाईक. ओके,
आणि बरेचसे लोक तर असे आहेत की जे आपल्याला काय होत नाहीत, आवडत नाहीत. सो डझंट लाईक द कलर ऑफ स्किन. सो काही लोकांना काय आवडत नाही, त्यांच्या त्वचेचा रंग, कलर ऑफ स्किन आवडत नाही. शेप्स ऑफ द नोज, नाकाचा शेप वगैरे तो सुद्धा आवडत नाही. ओके, अगेन ते कसे बोलतात, म्हणजे त्यांनी काय आवडत नाही तर ते फक्त एक्झाम्पल देते, ते काय महत्त्वाचं नाही आहे. करेक्ट. सो मोस्ट ऑफ द म्हणतो जगात असेच लोक आहेत की जे आपल्याला माहिती नाही आहेत किंवा जे आपल्याला आवडत नाही. मग काय आवडत नाही तर म्हणतो कोणाचं आपल्याला काय आवडत नाही, त्वचेचा रंग आवडत नाही, कोणाचे काही नाकाचा आकार आवडत नाही, ते कसे बोलतात ते आवडत नाही, कोणाचा वास स्मेल आवडत नाही, कोणाचे क्लोथ्स, कोणाचे कपडे आपल्याला आवडत नाही, अँड सो ऑन. वेल, व्हॉट इज डू. मग आता मोस्ट ऑफ द जगात असेच लोक आहेत की जे आपल्याला आवडत नाही. प्रश्नाचं चिन्ह थोडं केअरफुल व्हायचं. मग अशा केसमध्ये करणार काय? देर आर टू सोल्युशन. या गोष्टीला काउंटर करण्याचे तो म्हणतो काय, 2 पर्याय आहेत. सध्या देर आर 2 सोल्युशन्स. सो या गोष्टीला काउंटर करण्यासाठी सध्या, कारण जगामध्ये तो म्हणतो मोस्ट ऑफ द असेच व्यक्ती आहेत की जे आपल्याला आवडत नाहीत. मग आता अशा याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? मग काय केलं पाहिजे, याचे किती पर्याय आहेत? 2 पर्याय आहेत. ओके, देर आर 2 सोल्युशन्स. वन ऑफ देम इज अ नाझी सोल्युशन. सो पहिला पर्याय तो काय आहे, हा नाझी पर्याय. नाझी पर्याय काय सांगतो आपल्याला, इफ यू डोंट लाईक पीपल, किल देम, बॅनिश देम. जर तुम्हाला लोक आवडत नसतील तर त्यांना काय करा, मारून टाका. ओके, सेग्रिगेट देम अँड देन शट अप अँड डोंट प्रोक्लेमिंग दॅट यू आर सॉल्ट ऑन द अर्थ. ओके, त्यांना सेग्रिगेट करा, त्यांना मारून टाका. ओके, हा एक पहिला नाझीचा पर्याय. जसं नाझीमध्ये काय, नाझी तेव्हाच आपल्याला सांगते म्हणजे काय, हिटलरचा पर्याय. सो हिटलरचं जे काही नाझी फौज होती, हिटलरचा पर्याय, हिटलर काय होता की जसं तो ज्यू लोकांना काय करायचा, वेगळं करून मारून टाकायचा ना. ओके, सो सेग्रिगेट देम आणि त्यांना मारून टाकायचा. करेक्ट. सो प्रोक्लेम दॅट यू आर सॉल्ट. द अदर वे इज लेस थ्रिलिंग. सो दुसरा जो वे होता तो कसा होता, कमी थ्रिलिंग. आता हा एकदम मारून टाकण्या वे काय, थ्रिलिंग आहे. बट परंतु बटनचं वाक्य काय असतं, जास्त महत्त्वाचं असतं. बट इट इज ऑन द होल वे ऑफ द डेमोक्रेसीज अँड आय प्रिफर इट. परंतु हा जो सेकंड मार्ग आहे तोच काय आहे, ते तो महत्त्वाचा आहे आणि याच्यावरतीच आता जगातल्या सगळ्या डेमोक्रेसी डिपेंडेंट आहे. इफ यू डोंट लाईक पीपल, पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यू कॅन. ओके, जर तुम्हाला तो इथे सांगतो, जर दुसरा पर्याय काय सांगतो, पहिला पर्याय मारून टाका, तो दुसरा पर्याय की तो कमी थ्रिलिंग आहे पण तोच खूप आहे, मला आवडतो, आणि त्यालाच तो लेखक जो आहे तो म्हणतो की मी पण या गोष्टीला प्रिफर करेल. मग कोणत्या गोष्टीला लेखक प्रिफर करतोय, तो म्हणतो की जर इफ यू डोंट लाईक पीपल, जर तुम्हाला लोक आवडत नसतील तर काय करा, त्यांच्यासोबत काय करा, पुटअप होण्याचा प्रयत्न करा. पुटअप व्हा म्हणजेच काय, त्यांच्यासोबत काय व्हा, ॲडजस्ट व्हा. डोंट ट्राय टू लव्ह देम. त्यांना प्रेम करण्याचा प्रयत्न करू नका. यू कांट, यू विल ओनली रिस्टेन युअर सेल्फ. उद्या तुम्ही नाही करू शकत, कारण उद्या जाऊन तुम्हीच काय होणार, पस्तावणार. सो यू कांट, यू कॅन ओनली रिस्टेन युअर सेल्फ. बट ट्राय टू टॉलरेट देम. परंतु त्याच्याशिवाय काय करा, त्यांना टॉलरेट करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबद्दल काय म्हणा, सहिष्णू बना. त्यांना काय करा, टॉलरेट करण्याचा काय करा, प्रयत्न करा. ऑन द बेसिस ऑफ दॅट टॉलरन्स. आणि या टॉलरन्सच्या बेसिसवरतीच अ सिव्हिलाइज फ्युचर मे बी बिल्ड. उद्याचं आपलं एक सिव्हिलाइज फ्युचर, एक फार चांगला फ्युचर काय होऊ शकतं, बनू शकतं. सर्टनली आय कॅन सी नो अदर फाउंडेशन फॉर अ पोस्ट वॉर वर्ल्ड. सो युद्धाच्या नंतरच्या जगासाठी मी दुसरा कोणताही पर्याय बघत नाही. मग कोणता पर्याय आहे, सो बट ट्राय टू टॉलरेट देम. सो दॅट इज, म्हटलं ना, सो ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स सिव्हिलाइज फ्युचरच एक आहे. सो बरोबर आहे ना. सो हिअर अगेन तो म्हणतो की कोणाला प्रेम करण्याचा काही प्रयत्न करू नका, उद्या तुम्ही पस्तावाल. एकच गोष्ट आहे की इफ यू डोंट लाईक पीपल, पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यू कॅन. इथे हा मुख्य मुद्दा आलेला आहे. ओके, आणि तो म्हणतो मी पण याला म्हणतो ना, हाच एक मात्र पर्याय आहे. बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट, तो म्हणजेच कोणता, टॉलरन्स. हा पूर्ण याचा जो मुख्य मुद्दा आहे, सो तो काय आहे, टॉलरन्स. बरोबर ना. सो टॉलरन्स, सहिष्णुता. तो म्हणतो आज जगामध्ये जर का आपल्याला पूर्णतः सिव्हिलायझेशन जर का वसवायची असेल तर आपण त्याबद्दल काय असलं पाहिजे, सहिष्णू असलं पाहिजे. आता मित्रांनो, याच्यावरती आपण जसं बघितलं की 7च प्रश्न आहेत. तर आता हे प्रश्न घ्यायला सुरुवात करूया. ओके, हां, तर चला. हा दुसरा विद्यार्थी मित्रांनो, ज्या चॅनलच्या थ्रू मी तुम्हाला सध्या टीच करतोय ते आपल्या यूट्यूब चॅनल आहे. सो हे आहे अनअकॅडमीचं यूट्यूब चॅनल. आणि हे जे अनअकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे याच्यामध्ये जर का तुम्ही, हे तर यूट्यूब चॅनल तुम्हाला मोफतच आहे, पण जर का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याचे लाईव्ह, जर का तुम्ही त्यामधनं सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यांचे अनेक कोर्सेस आहेत MPSCचे. काही 6 महिन्याचे,
2 महिन्याचे, 1 महिन्याचे, पण 3 महिन्याचे तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. इव्हन 1 वर्षाचं त्यांचं सबस्क्रिप्शन आहे आणि एकदम कमी रेट, म्हणजे सगळं संपूर्ण वर्षभरासाठीचं 1 इयरचं त्यांचं जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बघितला तर तो फक्त किती रुपये आहे, 7,000 रुपये. आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो जर तुम्ही भूषण सीसॅट हा कोड यूज केला, भूषण सीसॅट हा कोड जर यूज केला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटतं. म्हणजे 7,000 जागी तुम्हाला 10% डिस्काउंट जाऊन तुम्हाला 6,300 मध्ये काय भेटणार, कोर्स भेटणार. तुम्ही माझा भूषण सीसॅट हा कोड यूज करू शकता, त्यात तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता. ओके, तर थँक्यू मित्रांनो. सो तुम्ही जॉईन करू शकता. आता चला आपण या प्रश्नाचे, या जो काही पॅसेज आपण बघितला होता याचे आपण प्रश्न डिस्कस करायला सुरुवात करूयात. द रायटर होल्ड्स दॅट लव कॅन नॉट फ्रॉम द बेसिस ऑफ रिलेशनशिप अमॉंग. तर लेखक असा म्हणतो की पुढीलपैकी कोणत्या गोष्टींमध्ये किंवा कोणत्या व्यक्तींमध्ये, कोणत्या याच्यामध्ये प्रेम असू शकत नाही. फॅमिली मेंबर्स, बघा आता त्यांनी काय मेन्शन केलं इथे, फक्त इतकं सांगितलेलं आहे की लव इज अ ग्रेट फोर्स इन अ प्रायव्हेट लाईफ बट पब्लिक लाईफमध्ये प्रेम काम करत नाही. इतकंच फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला आता हे काढायचं आहे. सो फॅमिली मेंबर हे काय, फॅमिली मेंबर जे आहेत ते आपल्या व्यक्तिगत जीवनाचा पार्ट आहेत ना. म्हणजे हे पब्लिक लाईफचा पार्ट आहेत फॅमिली मेंबर्स की प्रायव्हेट लाईफचा, प्रायव्हेट लाईफचा. मग प्रायव्हेट लाईफचा आहे तर याच्यामध्ये काय राहणार, प्रेम राहणार. पण यांनी म्हटलं की कॅन नॉट फ्रॉम, कशामध्ये प्रेम बरं करू शकत नाही असं विचारलेलं. स्ट्रेंजर्स, येस. सो स्ट्रेंजर्समध्ये हे असू शकत नाही. स्ट्रेंजर्स म्हणजेच काय, अनोळखी व्यक्ती. आणि यानेच याच्यामध्ये पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की इन जनरल बिझनेस पर्सन्स, मार्केटिंग बोर्ड्स वगैरे जे आहेत ना, बरोबर आहे ना. सो अनोळखी व्यक्ती जर का तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर नेशन शुड लव वन अनदर, बिझनेस कन्सर्न, मार्केटिंग बोर्ड्स. ओके. आणि अगेन अ मॅन इन पोर्तुगाल शुड लव मॅन इन पेरू हुम ही हॅज नेवर हर्ड. ओके, सो पोर्तुगालचा व्यक्ती आहे, सो तो पेरूचा जो आहे त्याच्यासोबत त्यांनी कधी ऐकलेलं नाही. ओके, सो त्याच्यासाठी तो हे करू शकतो. हां, देन नेबर्स. ओके, अगेन नेबरमध्ये सुद्धा कधीही प्रेम असू शकत नाही. करेक्ट. सो नेबर्समध्ये सुद्धा जर तुम्ही, सॉरी इथे बघा नेबर्स, नेबर्स हे कशाचा पार्ट आहे, आपल्या प्रायव्हेट लाईफचा पार्ट आहे, बरोबर आहे ना. सो नेबर्सला आपण पर्सनली ओळखतो, आपला जो काही शेजारी असेल. सो दिज आर नॉट पब्लिक लाईफचा पार्ट नाही, ते काय प्रायव्हेट लाईफचाच आपला काय पार्ट आहे. याच्यामध्ये पण प्रेम असेल. सो म्हणून प्रेम असताना असं म्हणू शकतो का आपण, नाही. बिझनेस कॉम्पिटिटर्स, याचा त्यांनी उल्लेखच केलेला आहे की 2 बिझनेस कॉम्पिटिटर्स जे आहेत, बिझनेस कन्सर्न्स और मार्केटिंग बोर्ड्स, बरोबर आहे ना. सो यांच्यामध्ये म्हणजे बिझनेस कॉम्पिटिटर्स यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असू शकत नाही. सो अगेन नाहीच विचारले आपल्याला, तर या दोन्ही याच्यामध्ये प्रेम असू शकत नाही. म्हणून तुमचं उत्तर काय होणार, बी आणि डी. सो हा जो पहिला प्रश्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, सो त्यांनी म्हटलं तर आता हा ॲप्लिकेशन बेस्ड होता. आता नेबर्स आणि फॅमिली मेंबर्स आहेत, हे काय आहेत, दिस आर द पार्ट ऑफ अवर प्रायव्हेट लाईफ, बरोबर. सो व्यक्तिगत जीवनाचा हा हे पार्ट असतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रेम असू शकतो. पण प्रश्न होता की प्रेम कोणामध्ये असू शकत नाही. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, ए आणि सो बी आणि डी, म्हणजे स्ट्रेंजर्स आणि बिझनेस कॉम्पिटिटर्स. The writers calls the idea of love among the nation, business houses and strangers is absurd, unreal and dangerous. बरोबर आहे. सो बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे इथे. सो इथे जर का तुम्ही पॅसेजमध्ये आला तर त्यांनी ही जी संकल्पना सांगितली ना की इट्स एन अब्सोल्यूट, अनरियल अँड दी डेंजरस, ही जी संकल्पना आहे की 2 व्यक्तीला कधी भेटले नाही. कारण काय, सो तो म्हणतो की यामुळे आपण काय एका वेक सेंटिमेंटलिझममध्ये जातो. इट लेड अस इन टू द पेरिलियस अँड दी वेक सेंटिमेंटलिझम, वेक सेंटिमेंटलिझममध्ये जातो. लव इज व्हॉट नीडेड, लव इज व्हॉट नीडेड असं आपण बोलतो, बरोबर ना. वी चांट, देन सीट बॅक्स अँड वर्ल्ड गोज ॲज ऑन बिफोर. ओके, आणि जग जे आहे ते पूर्वीप्रमाणेच काय होतं, सुरू राहतं, बरोबर आहे ना. सो असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि तो म्हणतो की आपण त्याला प्रेम करू शकतो की त्याला आपण हे, मग की याला अब्सोल्यूट, अनरियल आणि डेंजरस असं का म्हणतो, बरोबर आहे ना. सो बघा तिथे त्याचं एक्सप्लेनेशन आलेलं आहे. द एक्सपेक्टेशन इज अननॅचरल, बरोबर आहे. तो कल्पना करणं सुद्धा काय चुकीचं आहे. येस. इट लेड अस फिलिंग नाईस अँड नथिंग मोर, बरोबर आहे. जस्ट वेक सेंटिमेंटलिझम थोडंफार चांगलं वाटतं आपल्याला, बाकी त्यांनी काही नाही, तो हीच अँड फेक वेक सेंटिमेंटलिझम, बरोबर आहे. इट मे क्रिएट ग्रुपिंग्स
इट मे क्रिएट ग्रुपिंग्स असं कुठेही त्यांनी मेन्शन केलेलं नाही की ग्रुपिंग्स क्रिएट करतं म्हणून. ठीक आहे, तो अब्सर्ड, अनरिअल अँड डेंजरस ही असं हे आहे, पण हे इथे ग्रुपिंग्स क्रिएट होतं असं काही नाही. इट मे लेड टू इनॲक्टिव्हिटी. येस बघा, तर आपण इथे बसतो आणि काय जग तसंच चालू राहतं, बरोबर ना. सो इथे जर का तो म्हणतो याच्यामध्ये ओके, तर इथे सीटबॅक्स. ओके, सो ड्रॅमॅटिक इथे जर का तुम्ही बघितलं तर मार्केटिंग यांनी बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की काय होतं, पिरिलेस अँड वेक सेंटेनिझम होतं. वी चांट सीटबॅक अँड वर्ल्ड गोज ॲज ऑन बिफोर. ओके, सो वर्ल्ड गोज ॲज ऑन बिफोर, जग तसंच चालू राहतं, म्हणजेच त्याच्यामुळे काय ते आपण फक्त बसून राहतो. सो इट मे लेड टू द इनॲक्टिव्हिटी. सो म्हणून उत्तर करणार ए, बी आणि काय डी. सो पर्याय क्रमांक काय 3. इन कंपॅरिझन विथ लव द रायटर कन्सिडर द व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय आहे? ओके, सो व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स कशा प्रकारे आहे? ओके, सो टॉलरन्स कसं आहे? मग त्यांनी इथे बघा इथे मेन्शन केलेलं आहे की टॉलरन्स इट इज लेस ड्रॅमॅटिक, लेस इमोशनल, लेस ड्रॅमॅटिक आणि लेस इमोशनल आहे, डल आहे, बोरिंग आहे आणि निगेटिव्ह आहे. सो लेस ड्रॅमॅटिक, लेस इमोशनल, डल आणि निगेटिव्ह. तर इथे जर का तुम्ही लो इन इमोशन, येस लेस इमोशनल, सो काय लो इन इमोशन. अनपॉप्युलर, डल आहे, बरोबर ना. सो अनपॉप्युलर आहे. निगेटिव्ह आहे, येस, सो निगेटिव्ह आहे. ओके, परंतु डेंजरस म्हणता येईल का तुम्हाला? सो डेंजरस म्हणता येणार नाही की तर डेंजर, उलट तो याची तर गरज आहे म्हणून तो डेंजरस म्हणता येईल का? नाही. सो म्हणून उत्तर करणार ए, बी आणि काय डी. पर्याय क्रमांक काय 3. सो 46 द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. सो 46 उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. देन रायटर सजेस्ट दॅट इफ वी डोंट लाईक पीपल वी शुड वॉट. ओके, सो इफ यू डोंट लाईक पीपल तो काय म्हणतो? सो इफ यू डोंट लाईक पीपल पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यू कॅन. सो इफ यू डोंट लाईक पीपल पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यू कॅन, बरोबर आहे. सो पुट अप विथ देम म्हणजेच काय, त्यांच्यासोबत ॲडजस्ट होण्याचा काय करा, प्रयत्न करा. जर तुम्हाला लोक आवडत नसतील तर तुमचा होईल तेवढा तुमचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत काय करण्याचा, ॲडजस्ट करण्याचा. सो पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यूज का मी स्किल होईल, मारा म्हणते का तो, अवॉइड करा. सो बॅनिश देम, बॅनिश करा नाही, अवॉइड होणार नाही. अवॉइड म्हणजे काय? सो अवॉइड म्हणजे इग्नोर करणे, बरोबर ना, इग्नोर किंवा अवॉइड करणे. सो अवॉइड नाही तो म्हणता पुट अप विथ देम, ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न म्हणजे तर काय करा, सहन करा, म्हणजेच काय करा, टू बिअर देम. सो म्हणून 47चं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4. सो 47 इज व्हॉट, ऑप्शन नंबर 4. ओके, हां. देन प्रश्न क्रमांक 48, द सेंट्रल थीम ऑफ दी पॅसेज. या पॅसेजची सेंट्रल थीम काय? सेंट्रल थीम म्हणजे काय, मुख्य मुद्दा. आता मुख्य मुद्दा शोधणं आपल्याला गरजेचं आहे. सो मुख्य मुद्दा काय? सो मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉलरन्स हा जगासमोरचा एकमात्र पर्याय, हा मुख्य मुद्दा आहे. लव इज नॉट रेमेडी, जगासमोर प्रेम हा पर्याय नाही, बरोबर आहे. सो हे विधान आहे की लव इज नॉट रेमेडी, पण हा काय मुख्य मुद्दा आहे का? मग प्रेम नाही तर काय जगासाठी महत्त्वाचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. सो प्रेम महत्त्वाचं नाही आहे, मग काय महत्त्वाचं आहे, टॉलरन्स महत्त्वाचं आहे. हे त्यांनी एक्सप्लेन करणं काय होतं गरजेचं, हे एक्सप्लेन केलं आहे का? नाही. अलाइंग स्पेस टू द अदर्स, सो दुसऱ्यांना आपल्या जीवनामध्ये स्थान देणे इज द ओनली रेमेडी फॉर द पोस्ट वॉर वर्ल्ड. सो युद्धानंतरच्या जगामध्ये दुसऱ्यांना आपल्या जीवनामध्ये स्थान देणे ही काय, हा जगासमोर काय एकमात्र पर्याय आहे. ओके, सो येस हे होऊ शकतं. अलाइंग स्पेस टू द अदर्स म्हणजेच काय, टॉलरन्स करणे म्हणजे काय, बिअर करणे, त्यांना सहन करणे किंवा त्यांना जीवनात स्थान देणे म्हणजे त्यांना टॉलरेट करणे, हे होऊ शकतं. हाच तर मुख्य मुद्दा आहे. सो अलाइंग स्पेस टू द अदर्स याचा अर्थच काय होतो, टॉलरन्स. वी मस्ट फर्स्ट ट्राय टू लव द पीपल अँड इफ डझंट वर्क वी मस्ट टॉलरेट. सो पहिले आपण काय केलं पाहिजे, लोकांना प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर जर ते वर्क नाही केलं तर टॉलरेट केलं पाहिजे. पहिले आपण प्रेम केलं पाहिजे असं लेखक कुठेच बोलत नाही. हा मुद्दा पूर्णतः चुकीचा आहे. तो म्हणतो की तुम्ही प्रेम करूच शकत नाही. सो लोकांना अनोळखी जगामध्ये तुम्ही प्रेम करूच शकत नाही, कारण अशीच लोक ज्यांना तुम्ही ओळखत नाही. सो तुम्हाला त्यांना टॉलरेटच करावं लागेल. सो वी मस्ट टॉलरेट देम, हे ठीक आहे, पण पहिले पण प्रेम करा असं कुठं म्हणता येईल का आपल्याला? नाही. टॉलरन्स इज अन अनअट्रॅक्टेड, टॉलरन्स अनअट्रॅक्टेड हे पण आपल्याला म्हणता येणार नाही. सो म्हणून तुमचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. विच वन ऑफ द फॉलोइंग 2 स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ओके, सो कोणते 2 विधानं आहेत की ती काय चुकीची आहेत? इन पोस्ट वॉर पिरियड इफ यू लाईक पीपल नो देम लव देम. सो पोस्ट वॉरच्या पिरियडच्या याच्यामध्ये, या सध्याच्या याच्यामध्ये तो बिल्डिंग ऑफ द सिव्हिलायझेशन आणि हे, सो जर तुम्हाला लोक
आवडत असतील तर त्यांना काय करा, सो जर तुम्ही आवडत असेल तुम्ही त्यांना काय करा, प्रेम करा. पण पहिली गोष्ट त्याने कुठं म्हटलंच नाही की प्रेम करतो, तो प्रेम वर्कच होऊ शकत नाही. तुमच्यासमोर एक मात्र पर्याय, जो लव करण्याचा, प्रेम करण्याचा काही हेच होत नाही. सो टॉलरन्स हाच एक पर्याय आहे. त्यामुळे हे होईल का, नाही. इन द पोस्ट वॉर पिरियड यू शुड आयदर लव पीपल ऑर टॉलरेट देम. सो युद्धानंतरच्या या जगामध्ये तुमच्याकडे केवळ दोनच पर्याय आहेत, तो एक तर प्रेम करा किंवा काय करा, टॉलरेट करा. हे सुद्धा सपशेल चुकीचं आहे. प्रेम करण्याचा संबंधच येत नाही, आपल्याला टॉलरेटच करावं लागेल, म्हणून किंवाचा प्रश्नच येत नाही इथे. सो पहिला पार्ट कोणता चुकीचा आहे, प्रेम होऊ शकत नाही. सो हे पण काय होईल, चुकीचं होईल. सो इनकरेक्ट, चुकीचं विचारलं आपल्याला विधान. सो बोथ ए आणि बी, सो ए आणि बी दोन्ही विधाने काय आहेत, होतील, ही दोन्ही विधानं तुमची चुकीची होतील. करेक्ट. 360. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अपॅलिंगली. आता हा जो शब्द आहे शब्दार्थावरती आधारित आहे. आता याच्यामध्ये काय मी तुम्हाला समजू शकत नाही, तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती डेव्हलप असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्ड पॉवर मेड इझी हे जे पुस्तक आहे नॉर्मन लेविसचं, आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये घेतलं होतं. सो ते तुम्हाला बेनिफिशियल राहू शकतं. सो अपॅलिंगलीचा अर्थ काय होतो, सो अपॅलिंगली म्हणजेच काय की आवडत नाही, बरोबर आहे ना, अनप्लिझंट वाटणे. सो अपॅलिंगली म्हणजेच काय, सो इथे 4 पर्यायापैकी जास्त बेटर काय होणार, नेसेसरली नो. अपॅलिंगली फुल आहे म्हणजेच काय, सो अनप्लिझंटली. ओके, आवडत नाही पण आता ते सहन करावं लागेल आपल्याला. सो अनप्लिझंट गोष्ट आहे ती. 50चं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो काय काय उत्तर आहेत आपली बघा. 44चं 4, 45 3, 46 3, 47 4, 48 2, 49 4 आणि 50 काय 1. सो अशी आपली उत्तर आहेत. सो अशा प्रकारे आपण 2015चा आपण 2 लेक्चर आपल्याला लागले कारण प्रश्न जास्त होते. सो 2014च्या याच्यामध्ये आपलं 13 आणि 14 एकाच व्हिडिओमध्ये आपण केलं होतं. पण आता 2015 जो आहे त्यात 2 मोठे पॅसेज होते, म्हणून आपण ते 2 पॅसेज जे आहेत ते 2 वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. सो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲनालिसिस करा. भेटूयात पुढच्या लेक्चर्समध्ये. धन्यवाद.